नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 85. तो इतका चांगला आहे, मग तू सेटिंग का नाही लावली? अभिजितपेक्षा लाख पटीने तो स्मार्ट आहे. आज विश्वजित चांगल्या मूडमध्ये होता, म्हणून तो माहिराची खेचत होता. त्यावेळी समज नव्हती, म्हणून मी कोणालाच भाव दिला नाही. नाहीतर आज मी राजस्थानची क्वीन असते. पण आता ऑप्शन नाही. ऑलरेडी लग्नाची तयारी झाली आहे. नाहीतर मी विचार केला असता, माहिरा हसू दाबत म्हणाली. अभिजित रागात तिच्याकडे पाहत होता. झालं तुझं बोलून? तुझं लग्न त्या मयंक सोबत व्हायला हवं होतं, म्हणजे तुला समजलं असतं, अभिजित म्हणाला. तसे विश्वजित आणि माहिरा मोठमोठ्याने हसायला लागले. विश्वजितला असं पाहून दोघांना बरं वाटत होतं. विश्वजित आपल्या दुःखातून हळूहळू वर येऊ पाहत होता. आरोही बोर झाली होती. ध्रुवला घेऊन ती गार्डनमध्ये गेली होती, पण तो रडायला लागला, म्हणून ती घरी आली होती. ज्या ठिकाणी तिला नवीन ओळख मिळाली होती, तिथे तिचा दम घुटत होता. आधीच विश्वजितच्या आठवणी तिला स्वस्थ बसू देत नव्हत्या. हे ध्रुव, आर्यनने त्याला उचलून घेतले. तुम्ही लवकर आलात? आरोहीने विचारलं. हे मात्र तुमचं चांगलं आहे. तुम्हीच म्हणाला होता की लवकर या, म्हणून आम्ही हातातील कामं सोडून आलो. आता लवकर तयार व्हा, आपल्याला शॉपिंगसाठी जायचं आहे, आर्यनने सांगितलं. अचानक शॉपिंगचा प्लॅन का केला? कारण आपण 2 दिवसात दिल्लीला जाणार आहोत, आरोहीने विचारले. आज आमची बेस्ट फ्रेंड भेटली होती. 15 दिवसांनी तिचं लग्न आहे आणि तिने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे. त्यासाठी शॉपिंग करायची आहे, आर्यनने सांगितलं. तुम्ही प्रॉमिस केलं होतं की एकदा का तुमची मीटिंग झाली त्यानंतर आपण घरी जाणार आहोत. मा वाट पाहत असतील. तुम्ही लग्न कॅन्सल करा. आरोही घाबरली होती. मा सोबत आमचं बोलणं झालं आहे आणि आजकाल तुमची मनमानी वाढली आहे. तुम्ही अजिबात आमचं ऐकत नाही. तुम्ही तयार व्हा, आपल्याला निघायचं आहे. आर्यन ऐकायला तयार नव्हता. त्याच्यासोबत वाद घालणे तिला परवडणार नव्हतं, म्हणून ती शांत बसली. सिद्धार्थ आणि जान्हवी शॉपिंगसाठी मॉलमध्ये आले होते. या ठिकाणी बरेच डिझायनर ट्रेडिशनल आउटफिट होते. ही साडी किती छान आहे ना? विचार करते संगीतमध्ये ही साडी नेसू. जान्हवीने जरीवाली गोल्डन साडी निवडली, जी त्याला अजिबात आवडली नाही. तुला साडीमध्ये पाहून मी बोर झालो आहे. काहीतरी युनिक ट्राय कर ना, सिद्धार्थ म्हणाला आणि तिचं डोकं फिरलं. लग्नाला वर्ष झालं नाही आणि तू आत्ताच बोर झाला आहे? बरं झालं सांगितलं. यापुढे मी अजिबात तुझं ऐकणार नाही. इनफॅक्ट मी तुझ्यासोबत राहणार नाही. जान्हवीने साडी त्याच्या अंगावर फेकली. मी मजाक करत होतो शोना. किती छान साडी आहे. माझ्या स्वीटहार्टवर छान दिसेल. तू ट्राय कर ना, मला पाहायचे आहे, सिद्धार्थ उसनं हसू आणत म्हणाला. तू खरं बोलत आहे ना? जान्हवीचा विश्वास बसत नव्हता. देवा शपथ, तुझ्यासोबत खोटं बोलून मला वरती जायचं नाही, सिद्धार्थ म्हणाला आणि ती हसतच चेंज करण्यासाठी गेली आणि त्याने सुटकेचा श्वास घेतला. इथे आरोहीने पण बऱ्याच साड्या पाहिल्या होत्या, पण तिला एकही पसंत पडत नव्हती. आधीच आमच्याजवळ किती साडी आहेत, त्यात आणखी भर, आरोही वैतागत म्हणाली. आम्हाला आधी माहीत असतं की आमच्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे तर आपण तयारीत आलो असतो. आता दुसरा ऑप्शन नाही, आर्यन म्हणाला. आरोहीने एक ब्ल्यू कलरची साडी खांद्यावर ठेवली. बाय द वे, तुमची बेस्ट फ्रेंड काय करते? तिला काही नाव असेल ना, आरोहीने विचारलं. त्याने एक पीच कलरची साडी घेतली आणि तिच्या खांद्यावर ठेवली. ही तुमच्यावर छान दिसेल. असेही लाईट कलर तुमच्यावर खुलून दिसतात, आर्यन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि तिने नजर चोरली. तुमची शॉपिंग पण आजच करून घेऊयात, नाहीतर उद्या आपल्याला पुन्हा यावं लागेल.
आरोहीने विषय बदलला. ध्रुव आपला एकटाच खेळत होता. सिद्धार्थ मॉलमध्ये फिरत होता. तसं त्याचं लक्ष समोर असलेल्या शॉपवर गेलं. आधी त्याला वाटलं की आपला भास होत आहे म्हणून त्याने लक्ष दिलं नाही. पण पुन्हा त्याने लक्ष देऊन पाहिलं. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आरोही! सिद्धार्थ तसाच त्या दिशेने पळाला. गर्दी असल्यामुळे त्याची नजर तिच्यावरून हटली होती आणि शॉप पण बरेच दूर होते. तरी तो तिथपर्यंत आला, पण त्या ठिकाणी कोणी नव्हतं. त्याने संपूर्ण शॉपमध्ये तिचा शोध घेतला, पण आरोही कुठेच नव्हती. एक्सक्यूज मी, काही वेळापूर्वी या ठिकाणी एक लेडीज होती. तिने साडी वेअर केली होती. तुम्ही सांगू शकता ती कुठे गेली असेल? सिद्धार्थने बिलिंग काउंटरवर विचारले. सॉरी सर, नो आयडिया, तिने सांगितलं. पण सिद्धार्थची पक्की खात्री होती की ती आरोहीच होती. पण ती अशी अचानक कुठे गेली असेल? सिद्धार्थ शॉप बाहेर आला. हे सिद्धार्थ, तू इथे काय करत आहे? मी किती शोधलं तुला. बाय द वे, मी तीच साडी सिलेक्ट केली आणि ही साडी मी माहिरासाठी घेतली आहे. हा कलर तिच्यावर कसा वाटेल? जान्हवी एकसारखी बोलत होती, पण त्याचं लक्ष नव्हतं. सिद्ध, तुझं लक्ष कुठे आहे? जान्हवीने विचारलं. काय म्हणालीस तू? आपण कॉफी घेऊयात, माझं डोकं दुखत आहे. सिद्धार्थने तिचा हात पकडला, पण त्याचा चेहरा पाहून जान्हवी टेन्शनमध्ये आली होती. मयंक आणि मिस्टर दक्ष केबिनमध्ये बसले होते. मिस्टर आर्यन राजपूत, विश्वजितचे न्यू क्लायंट. या प्रोजेक्टचा पाटील इंडस्ट्रीला बराच फायदा होणार आहे, मयंकने सांगितलं. हे नाव कधी ऐकण्यात आलं नाही, मिस्टर दक्ष म्हणाले. दिल्लीमध्ये त्यांचं बरंच नाव आहे. ते राजस्थानमधील रॉयल फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात. ही डील आपल्याला मिळाली तर आपला बराच फायदा होईल, मयंक म्हणाला. मिस्टर राजपूत हे मिस्टर पाटील सोबत डील करण्यासाठी आले आहेत. अशात ते आपल्यासोबत बिझनेस करण्यासाठी का तयार होतील? मिस्टर दक्ष यांनी विचारलं. एक सच्चा बिझनेसमॅन आपला फायदा पाहतो. मिस्टर राजपूत फायदा पाहणारे असतील तर आपल्यासोबत डील करतील. ट्राय करायला काय हरकत आहे? आणि हे राजस्थानी हाडाचे व्यापारी असतात. तुम्ही ऐकलंच असेल, मयंकने सांगितलं. तुला जे योग्य वाटतं ते कर, पण उगाच वाद होतील असं काही करू नको. विश्वजितला बर्बाद करण्यासाठी आपल्याला जे काही करता आलं ते आपण केलं. यापुढे मला कोणतेही वाद नको आहे. तू स्वतःच्या पर्सनल लाईफवर फोकस केला तर बरं होईल, मिस्टर दक्ष यांनी सांगितलं. पण मयंक स्वतःच्या मनाला पटेल तेच करणार होता, कारण अजूनही त्याचं उद्दिष्ट साध्य झालं नव्हतं. पाटील फॅमिली ही माहिराच्या घरी डिनरसाठी आली होती. लग्नाला मोजकेच दिवस राहिले होते, म्हणून छोटंसं फॅमिली गेट टुगेदर अरेंज केलं होतं. माहिराने आर्यनला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं, पण काही कारणास्तव त्याला यायला जमलं नव्हतं. फक्त काहीच दिवसांचा अवधी. त्यानंतर माहिरा माझी वहिनी होणार आहे, पण मी तिला वहिनी म्हणणार नाही हा, कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, जान्हवी म्हणाली. ए हॅलो, ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, रिस्पेक्ट द्यायला हवा, अभिजित म्हणाला. पहा ना माहिरा, भाई माझ्यासोबत कसे बोलत आहे, जान्हवीने कंप्लेंट केली. माहिराने डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहिलं. मी मस्करी करत होतो, तुला जे योग्य वाटेल ते तू बोलू शकतेस, अभिजित अडखळत म्हणाला आणि सर्वजण हसायला लागले. वहिनीचे डोळे किती बोलके आहेत ना. लग्नानंतर भाईचं काही खरं नाही, हो ना सिद्धार्थ, जान्हवी म्हणाली. पण सिद्धार्थ आपल्याच विचारात हरवला होता. तुला काय झाले आहे? कालपासून पाहते तू अगदी शांत आहेस, जान्हवीने विचारलं. काही नाही, ते सहज. सिद्धार्थ उठून बाजूला गेला. त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे जान्हवीने जाणलं होतं. तुला जेवण आवडलं नाही का? मी बाहेरून ऑर्डर करते. माहिरा त्याच्या जवळ आली. उगाच फॉर्मॅलिटी दाखवू नको, वी आर अ फॅमिली, सिद्धार्थ म्हणाला.
तू अपसेट वाटत होता म्हणून विचारलं. सर्वजण पहा कसे एन्जॉय करत आहे. फक्त विश्वजित भाईंची कमी जाणवते. सध्या ते वेगळेच विश्वात रमतात. म्हणून बोलून उपयोग नाही, माहिरा म्हणाली. कारण विश्वजित डिनरसाठी आला नव्हता. मी आरोही वहिनीला पाहिलं, सिद्धार्थने सांगितलं. आणि माहिरा शॉक झाली. व्हॉट? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आरोही मुंबईमध्ये असती तर आत्तापर्यंत तिचा शोध लागला असता. तू दुसरं कोणाला तरी पाहिलं असेल, माहिरा म्हणाली. आधी मला पण असंच वाटलं होतं, पण माझा पूर्ण विश्वास आहे की ती आरोही होती. माझ्यावर विश्वास ठेव. ती एका एक्सपेन्सिव्ह शॉपमध्ये शॉपिंग करत होती. तिच्या राहणीमानावरून वाटत होतं की ती हाय क्लास फॅमिलीमध्ये राहत असेल. आरोही वहिनीचा चेहरा विसरणं आपल्यासाठी शक्य नाही. ती आरोहीच होती. प्लीज माझी मदत कर. आरोही मुंबईमध्ये असेल तर आपल्याला तिला भेटायला हवं, सिद्धार्थ म्हणाला. माहिरा विचार करायला लागली. तिला भेटून काय साध्य होणार आहे? विश्वजित भाई तिला माफ करणार नाही. ती स्वतःच्या लाईफमध्ये सुखी असेल तर आपल्यामुळे तिची लाईफ स्पॉईल होईल. म्हणून आपण तिचा विषय सोडून द्यायला हवा, माहिरा बेफिकीरपणे म्हणाली. तू असं कसं काय बोलू शकतेस? आरोही वहिनी घर सोडून का गेल्या होत्या याचा शोध आपल्याला घ्यायला हवा. माझं अंतर्मन मला सांगत आहे की यामध्ये त्रिशा आणि मयंकचा हात असणार. त्यांनी असं काय केलं होतं ज्यामुळे आरोही वहिनीने इतकं मोठं पाऊल उचललं असेल? सध्या ही गोष्ट मी दुसरं कुणाला सांगू शकत नाही. म्हणून मला तुझ्या मदतीची गरज आहे, सिद्धार्थ जीव तोडून बोलत होता. आपण तिचा शोध कसा काय घेणार? ती कुठे राहते हे पण आपल्याला माहिती नाही. आणि मुख्य म्हणजे ती आरोहीच होती का यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, माहिरा म्हणाली. आपण एखादा डिटेक्टिव्ह हायर करूयात. त्या मॉलमध्ये बरेच कॅमेरे असतील, त्यावरून शोध घेता येईल. एकदा का आरोही वहिनी सापडल्या त्यानंतर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सिद्धार्थ योग्य तेच बोलत होता. तुम्ही दोघे इथे काय करत आहात? अभिजित आल्यामुळे त्यांचा विषय अर्धवट राहिला. मला पाहून तुम्ही दोघे शांत का झालात? तुम्ही माझी चुगली करत होता ना? अभिजित दोघांकडे संशयाने पाहत होता. तू नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसू नको, नाहीतर लग्नामध्ये इतका त्रास देईल की तू मांडो सोडून निघून जाशील. त्यानंतर बिचाऱ्या माहिराचे काय होणार? सिद्धार्थ मुद्दाम त्याला चिडवत होता. बड्या मुश्किलने एक मुलगी भेटली आहे, ते पण तुम्हाला पाहवत नाही. माहिरा, तू माझ्यासोबत चल आणि काही दिवस माझ्या दुश्मनांपासून दूर राहा. अभिजितने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन गेला आणि सिद्धार्थ हसायला लागला. 15 दिवस आरोहीसाठी खूप होते. इतके दिवस मुंबईमध्ये राहणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. त्यामध्ये आर्यन सारखा तिला बाहेर जाण्यासाठी फोर्स करत होता. तिचं डोकं काम करणंसं झालं होतं. रुही, आर्यनच्या आवाजाने ती भानावर आली. तुम्ही कुठे निघाला आहात? आरोहीने विचारलं. एका फ्रेंडसोबत बाहेर चाललो होतो. तुम्हाला काही हवं आहे का? आर्यनने विचारलं. मला काही नको, आरोही खालीमान घालून म्हणाले. तुम्हाला असं नाही वाटत रुही? आपण आपला भूतकाळ विसरून लाईफमध्ये पुढे जायला हवं. माच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहे. त्या ध्रुवमुळे आपले नाते आणखी घट्ट झाले आहे. तरीही आपले नाते अपूर्ण आहे. आणखी किती दिवस हे असंच चालणार आहे? आपल्याजवळ संपूर्ण आयुष्य आहे आणि आम्हाला तुमची साथ हवी आहे. आर्यनने हात पुढे केला. त्याच्या मनात आपल्याविषयी काय फिलिंग आहे हे तिला माहीत होतं, पण ती अजूनही विश्वजितला विसरली नव्हती. मला वेळ हवा आहे, आरोहीने नजर चोरली. आरोही नेहमी त्याच्या डोळ्यात पाहणं टाळत होती. तुमची हीच इच्छा असेल तर आमची हरकत नाही. आर्यन तसाच निघून गेला आणि आरोहीने सुटकेचा श्वास घेतला. देवेंद्र यांनी
पाटील फॅमिलीला डिनरसाठी इन्व्हाइट केलं. आपण पण याच फॅमिलीचा हिस्सा आहोत हे ते विसरले वाटतं. लग्नाआधीच यांची अशी नाटकं आहेत, मग लग्नानंतर हे काय करतील? अमृता तनतन करत होती. अमित यांना तिच्या बोलण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. आत्तापर्यंत पाटील फॅमिलीमध्ये जे काही वाईट झालं आहे त्याला आपण जबाबदार आहोत. त्यानंतर तू काय एक्सेप्ट करते? अमित शांतपणे म्हणाले. तू नेहमी मलाच दोष दे, त्याशिवाय तुला दुसरं येतं तरी काय? माझ्यामुळे आपल्याजवळ पैसा आहे, नाहीतर तू तो पण विश्वजितला देऊन टाकला असता. अमृता ऐकायचं नाव घेत नव्हती. स्टॉप इट अमृता. प्रत्येक वेळी तेच तेच ऐकून माझं डोकं दुखायला लागलं आहे. मी ठरवलं आहे की विश्वजितला सत्य सांगून टाकायचं आणि कायमचं कुठेतरी दूर निघून जायचं. ही घुसमट मला सहन होत नाही. अमित हतबल झाले होते. तू असं काहीच करणार नाहीस अमित. तुला त्रिशाची शपथ आहे. माझ्या मुलीच्या वाट्याला अजूनही दुःख आहे आणि त्याला जबाबदार विश्वजित आहे, म्हणून त्याला पण सुखी राहण्याचा अधिकार नाही. आरोही त्याच्यासाठी प्रश्नचिन्ह राहणार आहे, ज्याचं उत्तर त्याला या जन्मात तरी मिळणार नाही. अमृता माघार घेणार नव्हती. विश्वजितला रोज मरताना पाहून तिला असुरी आनंद मिळत होता. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.